आज आहे ना डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. झालंच काय सांगते. तर आज सकाळी सकाळी भाजीसाठी ना मस्त फ्रेश असे गिलके तोडून आणले आपल्या वेलाचे. तर ही माझी दुसरी भाजी होती, खूपच छान. तर मी दाखवते. आपल्या घराच्या शेजारीच आहे ना गिलक्याचा वेल लावलेला आहे आणि त्याला छान टांगल्यामुळे ना खूपच त्याला गिलके लागलेत. मग दुपारी आहे ना 4 ते 5 कॅरेट निवडून चांगला कांदा काढला. कांद्याचं रोप तयार करण्यासाठी नेहमीप्रमाणे यावर्षी पण आहे ना कांदे लावायच्या अगोदर आहे ना ढोले लावावं लागतात. तर कांद्याचं बी तयार करण्यासाठी तर ते कापून आहे ना 4 ते 5 कॅरेट कापायचे होते. त्यामुळे डोळ्यातलं आहे ना पाणीच थांबत नव्हतं आणि उन्हामध्ये गेल्यावर तर जास्त डोळ्यातलं पाणी येत होतं आणि ते थांबतच नव्हतं. मग त्यानंतर जेवढे पण कापलेले कांदे होते ना ते मी वावरात एक एक पाटी करून आहे ना वाहून घेतले आणि साहेब वावर बांधत होते. मग मी ना एक ठराविक अंतर असतं त्या अंतरामध्ये लावून असे बुंजून द्यायचे असतात, जेणेकरून आपल्याला आहे ना फ्रेश नवीन कांद्याचं रोप तयार होईल. तर कसा वाटला व्हिडिओ?